नमस्कार, मी दीपश्री फूडी हार्ट चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत झुणका। झुणका बनवायला लागणारं साहित्य आहे मोहरी। मी बारीक मोहरी घेतली आहे, जिरा, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या 2 मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप कांदा। मी कांदा उभा बारीक स्लाइसमध्ये चिरून घेतला आहे। किसलेलं आलं, जेवढा कांदा तेवढंच बेसन म्हणजे 1 कप बेसन घेतला आहे। बेसन मी दाब देऊन नाही भरला आहे, हलका असं टॅप देऊन मी रफली 1 कप घेतला आहे। चला तर आता आपण कृतीकडे वळूया। मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे। 1 कप बेसनला अर्धा कप तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की मोहरी ॲड केली। मोहरी तडतडली की त्यात आपण ॲड करायचा जिरा। जिरा छान परतून घ्यायचा आणि त्यात ॲड करायचं किसलेलं आलं। मिनिटभर सॉटे केलं की ॲड करायचं बारीक चिरलेल्या मिरच्या। मिरच्या पण मिनिटभर परतल्या की ॲड करायचा कांदा। कांदा गुलाबी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतत राहायचं आहे आपल्याला। कांदा गुलाबी झाला की त्यात ॲड करायचा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। छान परतून घ्यायचं, मग ॲड करायची हळद, हिंग आणि मीठ। हे मिक्सचर दिसायला छान दिसतं आणि कोथिंबीरचा सुवास सुटलेला असतो। छान परतून घ्यायचं आहे। मीठ कमी वाटलं तर तुमच्या टेस्टप्रमाणे इथे मीठ ॲड करू शकता। आता या मिश्रणात आपण ॲड करणार आहोत 1 कप बेसन। बेसन छान ऑइल कोट होईपर्यंत स्पॅच्युलाने परतून घ्यायचं आहे। बेसन छान परतलं की त्याचा कच्चेपणा निघून जातो। टेस्ट उत्तम लागतेच, पण खमंग असा वास दरवळत राहतो। हे बेसन आपल्याला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं असंच परतायचं आहे। आता बेसन मसाल्यात छान एकजीव झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून परतत राहायचं आहे। कृती संपूर्ण लो फ्लेमवर करायची आहे। हे थोडा थोडा पाणी ॲड करून परतणं 2 ते 3 वेळा आपल्याला करायचं आहे आणि मग पाणी ॲड करून 2 वेळा वाफ काढायची आहे, 2 मिनिटं झाकण ठेवून। मला झुणका कोरडाही नाही आवडत आणि पिठल्यासारखं रनी पण नाही आवडत। झुणका दिसायला कोरडा आणि खायला सॉफ्ट हवा। शेवटला फ्लेम बंद करून झाकण ठेवायचं। गरम गरम झुणका भाकर चवीला श्रेष्ठच आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा। थँक यू।